ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. बुद्धिप्रधान योग साधन भाग 3. ओव्या आहेत 387 ते 390 आणि गीतेचा श्लोक आहे 28. भगवंत अर्जुनाला 24 ते 28 या 5 श्लोकांमध्ये बुद्धिप्रधान योग प्राप्तीचा उपाय सांगत आहेत. आता 28व्या श्लोकात या प्रकरणाचा त्यांनी उपसंहार केलेला आहे. श्लोक 28. युञ्जन्नेव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमाश्नुते. या प्रकारे मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापविरहित होतो व अनायासे ब्रह्मसाक्षात्कार रूपी आत्यंतिक सुख भोगतो. या सोपी योगस्थिती उकलू देखील लागा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजेच विषय वासनांचा त्याग करून पुष्कळाने या सोप्या योग मार्गाचा उलगडा करून पाहिलं आहे, म्हणजे अनुभव घेतला आहे. ते सुखाचेनी सांगाते आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे. ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले ते कसे तर मीठ पाण्यास मिळाले असता पाण्यात सोडून जसे वेगळे राहत नाही तैसे होय तिये मेळी मग सामरस्याची या राऊळी महासुखाची दिवाळी जगेची दिसे. त्याप्रमाणे त्या योग्याचा जेव्हा परब्रह्माशी मिलाप होतो तेव्हा वरील मीठ पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एकस्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. ऐसे आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके. आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे अर्जुना, म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ऐक. भगवंतांनी 10 ते 23 पर्यंतच्या श्लोकांमध्ये आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान इत्यादी बाह्य साधनांनी मनसंयमन, चित्त एकाग्र कसे साधावं त्याची चर्चा केली होती. नंतर 24 ते 28 या 5 श्लोकांमध्ये त्यांनी बुद्धिविशिष्ट योग साधन सांगण्यास सुरुवात केली होती. मनोनिग्रह व आत्मध्यानाची सवय केल्यास मन निष्पाप व निर्द्वंद्व होते. या श्लोकात भगवंत असं सांगतात की चित्तातील रजोगुणाचा प्रभाव कमी होत जातो व चित्त नित्य सत्वस्थ होत जाते. असे चित्त शुद्ध झालेला योगी आपले मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करू शकतो व अनायासे ब्रह्मैक्याचा आनंद उपभोगतो. क्रिया योगात आसन, ध्यान, धारणा वगैरे 8 मार्गांनी मनसंयमन करून चित्ताची एकाग्रता प्राप्त करायची असते, तर बुद्धिप्रधान योग साधनेत आसनादिकांची आवश्यकता नसून मनानेच सर्व वासनांचा त्याग करून इंद्रिय निग्रह साधावायचा असतो. धृतीच्या सहाय्यानं बुद्धीला बाह्य विचारांपासून परावृत्त करायचं असतं आणि मन आत्मचिंतनाकडे लावायचं असतं. मनाची ओढ स्वाभाविकपणे विषयांकडे असते, पण या भटक्या मनाला पुन्हा पुन्हा विषयांपासून सोडवून आणून आत्मचिंतनाकडे गुंतवायचं असतं. अशा रीतीनं आत्मध्यानाची व मनोनिग्रहाची सवय मनाला झाली की ते आपोआप निष्पाप व निर्द्वंद्व होतं. बुद्धीतील रजोगुण नाहीसा होऊन ती नित्य सत्वस्थ होते. मग त्या साधकाला आत्मसुखाचा अनुभव येऊ लागतो. आसन, प्राणायाम वगैरे साधनांनी केलेला योगाभ्यास व हा बुद्धिप्रधान योगाभ्यास यांचं फळ एकच आहे, त्यात काही फरक नाही. दोघांनाही ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, परंतु आसन प्राणायामाच्या सहाय्याने आचरल्या जाणाऱ्या योग मार्गात कर्मे सोडून एकांतात ध्यानधारणा करावी लागते. या बुद्धिप्रधान योग मार्गात मात्र कर्मे करीत असतानाच अनासक्ती साधावयाची असते. निष्कामतेचे वळण लावून कर्मफलापासून निवृत्त केलेले मन निग्रहानं आत्मचिंतनाकडे लावले की त्याचे योग साधन सुरू होतं. पातंजली योग मार्गाने केलेला योगाभ्यास व बुद्धिप्रधान योगाभ्यास या दोन्हीचे मिळणारे फळ हे एकच आहे.
पातंजल मार्गाने सर्व कर्मे सोडून ध्यान, धारणा व समाधीचा अभ्यास करावा, तर बुद्धिप्रधान योग मार्गात कर्मे करीतच त्यामध्ये निष्कामता, निरहंकारिता साधावी. कर्मे करतच मन व बुद्धीला निष्कामतेचे वळण लावावे. कर्मफलापासून निवृत्त केलेले मन आत्मचिंतनाकडे लावावे. असा हा साम्य बुद्धिरूप योगाभ्यास कर्मयोगासाठी सुलभ आहे. हा समत्व बुद्धिरूप योगाचा अभ्यास व्यवहारात राहूनच करावायचा आहे. ज्ञानदेव यावर टीका करताना म्हणतात की संकल्परूप संपत्तीचा त्याग करून पुष्कळाने या बुद्धिप्रधान योग मार्गाचा पडताळा घेतलेला आहे. त्यांनी संकल्पावर संपत्तीचे रूपक केलं आहे. मनुष्य खूप यातायात करून पुष्कळ संपत्ती जमवतो, तसेच मन सुद्धा पुष्कळ संकल्प करत असतं. या संकल्परूप संपत्तीचा त्याग केल्याशिवाय योगस्थिती प्राप्त होणार नाही. जे असा त्याग करू शकले त्यांना योग मार्गाचा अनुभव आला. त्या साधकांना एकत्वाचा अनुभव आला. पाण्यात जसं मीठ विरघळून जातं त्याप्रमाणे ते परब्रह्मात मिसळून गेले. ज्ञानदेव म्हणतात की त्यांनी सामरस्याच्या राऊळात महासुखाची दिवाळी अनुभवली. दिवाळीत मनुष्य जसा आपली सारी दुःखे बाजूला ठेवून 4 दिवस आनंदात व्यतीत करतो, त्याप्रमाणे तो साधक ऐक्याचा आनंद उपभोगतो. पुढे ज्या मार्गांना ज्ञानदेवांनी सोपा मार्ग म्हटला आहे त्या मार्गानेच पुन्हा 390व्या ओवीत आपल्या पायाने आपल्या पाठीवर चालण्या इतका कठीण मार्ग का म्हणत असावेत. 390व्या ओवीत म्हटलंय की ऐसे आपुले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन एके. म्हणजे आपल्या पायाने आपल्या पाठीवर चालण्यासारखं आहे अर्जुना, म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ऐक. ज्ञानदेवांनी ज्या मार्गाला सोपा मार्ग म्हटलं त्या मार्गालाच या 390व्या ओवीत पुन्हा कठीण मार्ग का म्हटलं असावं. ज्ञानदेवांना वाटत असावं की आपण सांगत असलेला उपाय अर्जुनाला कदाचित कठीण वाटत असेल तर याहूनही एक सोपा उपाय त्याला सांगावा. म्हणून ते म्हणतात की अर्जुना, तुला आतापर्यंत योगस्थिती प्राप्त करण्याच्या ज्या वेगवेगळ्या युक्त्या सांगितल्या त्या कदाचित तुला आपल्याच पायाने आपल्या पाठीवर चालण्यासारख्या अशक्य वाटत असतील तर मी तुला दुसरी सोपी युक्ती सांगतो. आपल्याच पायाने आपल्या पाठीवर चालणे हा एक मजेदार दृष्टांत त्यांनी काठीण्य दर्शवण्याकरता वापरलेला आहे. असा हा समत्व बुद्धिरूप योगाचा अभ्यास सुलभ म्हणून सांगितलेला आहे. भगवंत पुढे 4 श्लोकामध्ये समत्व बुद्धी प्राप्त झालेल्या योगाची लक्षणे व त्यांचे प्राणीमात्रांशी होणारे वर्तन याचे स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.